मागच्या तासाला आपण काही सूचना पाहिलेल्या होत्या. व्यवहारस्तबकः, व्यावहारिक सूचना, व्यावहारिक सूचना हा पहिला पाठ पाहिला. 2 पेजेस या पाठामध्ये आहेत. तिसऱ्या पानावर हा व्यावहारिकस्तबकः हा पाठ आलेला आहे. यामध्ये आपण प्रथमस्तबकः वाद्यम हे पाहिलेलं आहे. काल मी अशी परिचय करून दिलेला होता. पुन्हा एकदा आज आपण पाहणार कशासाठी आहोत? प्रत्येक शब्दाचा अर्थ. काल जर काही परिचय करताना फार काही सविस्तरपणे आपण पाहिलेलं नव्हतं, तेव्हा सविस्तरपणे म्हणजेच प्रत्येक शब्दाचा अर्थ आज आपण पाहणार आहोत. थोडंसं घाईघाईमध्ये काही शब्द काल झालेले असल्यामुळे होऊ शकतं. काल काही मी परिचय करून दिलेला आहे. प्रथमः स्तबकः व्यावहारिक शब्दस्तबकः हे आपल्या आजच्या पाठाचं नाव आहे. व्यावहारिक स्तबकः मध्ये आपण पहिल्यांदा पाहत आहोत प्रथमः स्तबकः वाद्यम. यामध्ये किंकिणी, घुंगरू, वीणा, शततंत्री, संतुरा, वेणुः, मुरली, संवादिनी, हार्मोनियम, तूर्यम, तुतारी, तालः, टाळ, पणवः, ढोल, ढक्का, मोठा नगारा, भेरी, नगारा हे वाद्यम या समूहामध्ये येणारे शब्द. या शब्दामध्ये समाविष्ट किंवा या शब्दाशी संबंधित वाद्यम म्हटले की हे शब्द तुम्हाला ऐकावयास मिळतील. द्वितीयः स्तबकः नाट्यम. यामध्ये कोणकोणत्या शब्दांचा आपल्याला परिचय होणार आहे बघा. संहिता, हस्तलिखित, उत्कर्ष बिंदू, अत्युच्च क्षण, चरमसीमा असं म्हटलेलं आहे. नाटकाच्या वेळेला प्रेक्षक हे रंगून जातात आणि अत्युच्च क्षण म्हणजे आपण लगेच प्रतिक्रिया येते, वाह असा प्रतिक्रिया येते. रममान झालेल्या प्रेक्षकांकडून स्तुती करणाऱ्या प्रतिक्रिया येत असतात. ते उत्कर्ष बिंदू. नृत्य नाट्यम, रंगमंचावरील नाच गाणे. रंगमंचावरील नाच गाणे त्याला म्हटलेलं आहे नृत्य नाट्यम. गीतिनाट्यम, संगीत नाटकम. संगीत नाटक, गीतिनाट्यम म्हणजे संगीत नाटक. रंगसूचना, रंगमंचावरील सूचना. कथावस्तू, काय कथा आहे ती कथावस्तू. मंचसज्जा, मंचसज्जा, मंचावरील, रंगमंचावरील डिझाईन. रंगमंचावरील डिझाईन त्याला म्हटलंय मंचसज्जा. मग रंगशाला, थिएटर इंग्रजी झालाय, मराठीमध्ये म्हणायचंय चित्रपटगृह, नाट्यगृह हे झालं मराठीमध्ये. सूत्रधारः, नाटकाच्या आरंभी असतात नट नटी
असे ते 2 शब्द आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. ते सूत्रधारः. नाटकामधील पुढील गोष्टी ज्या आहेत त्यांचा आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या या बोलण्यातून परिचय होत असतो. नेपथ्यगृह, ग्रीन रूम, नटण्याची सजण्याची खोली. नाटकामधील जे काही लोक आहेत, नट, अभिनेता, अभिनेत्री, बाकी लोक वगैरे जे काही आहेत, आवश्यक असणारे पात्र यांना सजविण्याची ही खोली असते. पुढे क्रीडा क्षेत्राशी संबंधित किंवा क्रीडा क्षेत्र म्हटलं की त्या ठिकाणी जे काही शब्द वापरले जातात त्यांना संस्कृतमधनं काय म्हणायचं ते. आता बुद्धिबळ हा शब्द आपण नेहमी वापरतो. संस्कृतमधनं काय म्हटलंय त्याला? चतुरंगः. इंग्रजी अर्थ इथे दिलेले आहेत. चेस म्हटलेला आहे इंग्रजी अर्थ. मोक्षपटः, सापशिडी. कंदुक क्रीडा, बॉलनी खेळणे. मल्ल क्रीडा, मल्ल लोकांच्या त्या ज्या असतात पहिलवान वगैरे. यूप क्रीडा, मल्लखांब. यूप म्हणजे खांब. अक्ष क्रीडा, फाशांनी खेळणे. अश्वारोहणम, हॉर्स रायडिंग म्हटलेलं आहे. घोड्यांच्या शर्यती लावतात की नाही ते. लक्षवेधनम, धनुर्विद्या. जलतरणम, स्विमिंग म्हणजे पोहण्याच्या शर्यती. आणि नौकानयनम. पुढे आता चतुर्थः स्तबकः शिक्षणम. शिक्षण क्षेत्राशी संबंधित. शिक्षणम म्हटलं मराठीमध्ये जे काही शब्द आपण वापरतो ते संस्कृतमध्ये काय आहेत ते आता आपण पाहणार आहोत. शिक्षणम या चौथ्या स्तबकामध्ये. चौथं स्तबक. आपण म्हणतो डीन हा शब्द जास्त करून वापरात येतो, ऐकायला मिळतो. इंग्रजी शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये जास्त आपल्याला ऐकायला मिळतात काही काही. डीन अधिष्ठाता, प्रमुख. पदवी, डिग्री म्हटलेला आहे. BA, बॅचलर ऑफ आर्ट वगैरे जे शब्द आपण वापरतो ना त्याला काय म्हणतात संस्कृतमधनं? स्नातक पदवी. डिग्री ऑफ ग्रॅज्युएशन म्हटलं इंग्लिशमधनं. स्नातक, ग्रॅज्युएटला स्नातक असा शब्द आहे. आणि पदवी, डिग्री. सिनेट हा शब्द एक ऐकायला मिळतो आपल्याला विद्यापीठाच्या बाबतीमध्ये. शिक्षण क्षेत्राशी संबंधित सिनेट. विद्वत सभा, विद्वानांची सभा, त्याला सिनेट असं म्हटलेलं आहे. ज्ञानरचनावादः, ज्ञानरचनावाद. शिष्यवृत्ती ही स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांना जे काही दिले जातं. आर्थिक क्षेत्राशी संबंधित असणारा हा शब्द आहे. आर्थिक म्हणजे पैसा. शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप दिली जाते. महिना काय, वर्ष काय असेल ती त्यांच्या नियमानुसार ती शिष्यवृत्ती दिली जाते. मूल्यांकनम म्हटलेलं आहे. म्हणजे काय आहे? पेपर तपासून गुणदान करणे, गुण देणे, गुण मार्क द्यायचे. त्याला असेसमेंट पण म्हटलेलं आहे. इंग्लिशमधनं शब्द दिलेला आहे तो आहे असेसमेंट. प्राच्य विद्या, प्राचीन विद्या. दूरस्थ शिक्षणम, दूर राहून. दूरस्थ, दूर राहून केलेले जे शिक्षण असते. डिस्टन्स लर्निंग म्हटलेलं आहे. डिस्टन्स लर्निंग. स्वायत्तता, स्वातंत्र्य, ऑटोनॉमी, स्वातंत्र्य. शोध निबंध, रिसर्च पेपर. आता आपण पाहणार आहोत पंचमः स्तबकः कला.
वेगवेगळ्या ज्या कला असतात, आपण एकूण काय म्हटलेलं आहे, 64 कला असं म्हटलेलं आहे. तर ह्या ज्या वेगवेगळ्या कला आहेत त्यांचं संस्कृतमधनं नाव या ठिकाणी आलेलं आहे. माला ग्रंथ विकल्प, माळा माला बनविणारी, माला ग्रंथ विकल्प, कर्णपत्रभंग, मेकिंग फ्लॉरल इयरिंग्स असं म्हटलंय, कर्णफुले वगैरे, इंद्रजालम जादूटोणा, मॅजिक, इंद्रजाल त्याला आपण जादूटोणा पण ऐकलेला आहे शब्द असा. हस्तलाघवम गारुडी, जगलरी म्हटलेलं आहे जे, गारुडी हालचाल क्षमस्व हातचलाखी असा पण शब्द आहे, तोतया असा पण शब्द आहे. सूपकर्म स्वयंपाक, कुकिंग, तक्षणम सुतार, शुकसारिका प्रलापनम, पोपट वगैरे जे आहेत त्यांचे ट्रेनिंग बोलण्याची, पोपटाला बोलायला शिकवतात ना, आपण पाहतो ऐकतो बऱ्याच वेळेला पोपटाचे बोलणे, जसं बोलू आपण तसा तो बोलतो. प्राण्यांना शिकविला जातं, कुत्रे, मांजरं, पोपट असे जे काही पक्षी आहे, पशु आहेत, त्यांना वाघ, सिंह यांना पण ट्रेनिंगला दिलं जातं, बोलण्याचं नव्हे. जे काही त्यांना उड्या मारायच्या वगैरे जे काही सर्कशीमध्ये आपण बघतो ना, तर प्राण्यांना पक्ष्यांना ट्रेनिंग दिलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं. अक्षरमुष्टिका कथनम असं म्हटलेलं आहे, अक्षरमुष्टिका कथनम, उखाणा असा आपल्याला शब्दकोशामध्ये अर्थ सापडेल. सूत्रकर्म, एम्ब्रॉयडरी, आपण साड्यांवर वगैरे बघतो एम्ब्रॉयडरी. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, मेंडिंग क्लॉथ्स, कपडे शिवणे वगैरे, शिलाई करणे, शिवणे, जोडणी असं पण त्याचे अर्थ वेगवेगळे दिलेले आहे. दुरुस्त करणे असे शब्दकोशामध्ये तुम्हाला वेगवेगळे अर्थ पाहायला मिळतील. तूर्ककर्म ह्याच्यामध्ये सूत कातणारा किंवा विणकर असं म्हटलेलं आहे. तर आपण आज काय काय पाहिलेलं आहे बघा. वाद्य या क्षेत्राशी संबंधित शब्द किंवा वाद्य म्हटलं की हे शब्द तुम्हाला संस्कृतमधून ऐकायला मिळतील. किंकिणी, वीणा, शततंत्री वगैरे सारखे. नाट्यम, क्रीडा, शिक्षणम आणि कला. मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं भांडागार, कोशागार, रुग्णालय, पाकशाला असे शब्द, या शब्दांशी संबंधित असे शब्द आपण संस्कृतमधनं त्या ठिकाणी काय काय असेल, पाकशाला म्हटले की कोणकोणते वस्तू त्या ठिकाणी असतील ते संस्कृतमधनं पाहिलं होतं. रुग्णालय, पर्यटनम म्हटलं की त्या क्षेत्राशी संबंधित असणारे शब्द आपण परिचय करून घेतलेला होता. तसा यावर्षी हे शब्द आपण पाहिलेले आहेत. मांडणी थोडी वेगळी आहे, मागच्या वेळेस सचित्र असं होतं, या वेळेला चित्र वगैरे त्यांनी दिलेले नाही आहेत आणि शब्द दिलेले आहेत. मराठीतून अर्थ नाही दिलेला, फक्त इंग्लिशमधनं दिलेला आहे. आता तुमच्या या पाठाच्या शेवटी बघा, पान नंबर 4 वरच पुनस्मरणम म्हटलेलं आहे. पुनस्मरणम, पुनस्मरणम असं म्हटलेलं आहे बघा. पुन्हा एकदा आपल्याला आठवण करायची आहे कोणकोणत्या शब्दांची. अर्थात व्याकरणाची उजळणी करावयाची आहे का. पुढे आता आपल्याला पाठ शिकायचे आहे, हे पाठच आहे, परंतु गद्य पद्य हे आपल्याला शिकायचं आहे आणि तिथे ह्या रूपांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून ह्या रूपांचे संस्कृत, मराठी असे शब्द इथे देण्यात आलेले आहेत. संस्कृतमधून लट याचा अर्थ मराठीमध्ये वर्तमान काळ,
लंग अनद्यतन भूतकाळ म्हणजेच प्रथम भूतकाळ. लोट म्हणजे आज्ञार्थ, विधिलिंग म्हणजे विद्यार्थ. लूट 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 ल काढून असं केलेलं आहे. लूट द्वितीय भविष्यकाळ. लिट परोक्ष भूतकाळ. कला त जोडलाय त. कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण. तवत कला त जोडून व आणि त हलंत. तवत कर्तरी भूतकालवाचक धातू साधित विशेषण. शत्रुशानच कर्तरी वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण. वरती काय पाहिलेले आपण? तवत मध्ये कर्तरी भूतकालवाचक आहे. कर्तरी भूतकालवाचक धातू साधित विशेषण आणि शत्रुशानच मध्ये आहे कर्तरी वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण. मग आहे कृत्य प्रत्यय कर्मणी विद्यार्थ धातू साधित विशेषण. कर्मणी विद्यार्थ धातू साधित विशेषण. इकडे इंग्लिश अर्थ दिलेला आहे. प्रेझेंट टेन्स, इम्परफेक्ट टेन्स, पास्ट, इम्परफेक्ट पास्ट, इम्परेटिव्ह. हे इंग्लिश शब्द, इंग्लिश अर्थ दिलेले आहे ते आपलं बघा लक्षात ठेवायचं. पण आपल्याला इंग्लिश मीडियम नाही आहे आपलं आहे मराठी मीडियम. आणि म्हणून हे मराठी शब्द जास्त लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. अर्थ, मराठी अर्थ लक्षात ठेवायचे आहेत. मराठी अर्थावरून तुम्हाला हे कळेल. इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी इंग्लिश अर्थ लक्षात ठेवतील, परंतु भाषांतर करताना लक्षात येण्यासाठी मराठी मीडियमच्या लोकांनी मराठी अर्थ लक्षात ठेवावे. आता इथे जे मंडल कोणतं सुरू होतंय बघा? द्वितीय मंडलम. द्वितीय मंडलमकडे आपल्याला वळायचं आहे. तत्पूर्वी तुम्हाला मी जे स्मारणम म्हटले ना, पुनस्मारणम, ते तुम्हाला दाखवित आहे. बघा, पुनस्मारणम हे पुन्हा आठवावयाचे आहे. आणि लिहिलात तुम्ही तर फार चांगलं राहील. लिहून काढणंही जास्त उपयोगी ठरतं लक्षात राहण्यासाठी. शुद्ध लेखन सुधारते. त्यामुळे तुम्ही लिहावं यासाठी सुद्धा मी हे दाखवित आहे. हे लक्षात ठेवा, लिहून घ्या. थोडा वेळ या ठिकाणी मी तुम्हाला लिहिण्यासाठी देत आहे. आता हा जो आहे पाठ पहिला पाठ काही आपण सध्या बघणार नाही आहोत का? तर आपल्या भारताचं वैशिष्ट्य माहिती आहे. उत्सवप्रियाः भारतीयाः असं आपण नेहमी म्हणतो. भारताचं वैशिष्ट्य असं आहे की भारतामध्ये विविध उत्सवांचं उत्सव साजरे केले जातात. वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात. आणि म्हणून आपण ह्या पाठाला आधी महत्त्व देणार आहोत, ज्याचं नाव आहे उत्सवप्रिया देवभूमी. महाराष्ट्र प्रदेशाला देवभूमी असं पण इथे उत्सवप्रिया देवभूमी असं म्हटलेलं आहे. उत्सवप्रिया देवभूमी, उत्सवप्रिय महाराष्ट्र. द्वितीयः पाठः उत्सवप्रिया देवभूमिः. महाकविः पंडितः वसन्तः शेवडे महोदयः.
अर्वाचीन संस्कृत क्षेत्रस्य अपूर्वं भूषणम् उत्तरप्रदेशस्य संस्कृत अकादम्या एषः विदर्भपुत्रः अपरकालिदासः इति सर्वोच्च पुरस्कारेण सभाजितः. हा सर्वोच्च पुरस्कार क्षमस्व, हे सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत. हा पुरस्कार यांना मिळालेला आहे. त्याचं नाव काय आहे? अपर कालिदासः हे या पुरस्काराचं नाव आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार अपर कालिदासः. तसंच्या तसं संस्कृतमधनं ते नाव लिहायचं आहे. मराठी जरी मी अर्थ सांगितला तरी सुद्धा तो जसाच्या तसा कुठे लिहिणार आहोत आपण? संदर्भासह स्पष्टीकरण. हा जो प्रश्न तुम्ही सोडवाल त्यावेळेला आपल्याला लेखकाबद्दल काही लिहावयाचे असेल तर ते लिहित असताना संस्कृत टू संस्कृत, संस्कृत शब्द संस्कृतच असला पाहिजे. तर ह्या पुरस्काराने हे विभूषित झालेले आहेत. संस्कृत निपुणः कविवरेण्यः अयं नैकानि काव्यानि रचितवान्. या संस्कृत निपुण असलेल्या कवीने अनेक काव्य रचलेली आहेत. वैदर्भी रीतिम अवलंब्य निबद्धानि कवेः काव्यानि सहृदय हृदयानि आल्हादयन्ति. सहृदय हृदयानि. आलं लक्षात? सहृदयता असेल तर ते हृदय आनंदित होईल. भावभावनांचा असर पडणारं असं ते हृदय. काही वेळेला आपण म्हणतो काहीच परिणाम होत नाही, दगडाचं हृदय कोणी म्हणतं की त्याला काहीच परिणाम होत नाही. पण भावनिक असेल सहृदयता म्हणजे आपण काय म्हणतो? निर्दयीपणा नाही. सहृदय असलेले जे लोक आहेत त्यांना हा आनंद मिळतो या कवीच्या काव्यातून. आता आपल्याला परिचय होईलच ना. आपण ज्या वेळेला हे हे जे श्लोक आहेत किंवा हे काव्याच्या ज्या पंक्ती आहेत अभ्यासू, त्यावेळेला आपल्याला ह्या कवीच्या काव्याच्या कौशल्याची प्रचिती येईलच. महाभागः एषः षोडश सर्गात्मकं श्रीदेवदेवेश्वर महाकाव्यं रचितवान्. या महाकवींनी या महाभाग म्हटलेला महान अस्ति. महाभाग हे महाभाग अर्थात ही स्तुतीपर असणारा हा शब्द आहे, ज्याचं भाग्य महान आहे, महान भाग्यशाली. एषः षोडशः 16 सर्गांचं हे काव्य त्यांनी लिहिलेलं आहे. पुण्यपत्तने पुण्यनगरी. पत्तन म्हणजे नगरी, पत्तनम असं म्हणतो आपण, ते नगरी. पुणे नगरीमध्ये पर्वतीस्थम, पर्वती जो भाग आहे पुण्यामधला तिथे असलेल्या पेशवेकालीनम, पेशवे काळातील श्रीदेवदेवेश्वर मंदिरम विख्यातम. पेशवे काळातील श्रीदेवदेवेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. या पर्वतीच्या इथे पुण्याला जर जाणं झालं तर तुम्हाला ते पाहता येईल. कोणतं मंदिर आहे? देवदेवेश्वर मंदिरम. त्या काळातलं आहे. आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते कळेल, ते प्रसिद्ध असलेलं मंदिर. तस्य निर्माणमाश्रित्य विरचितम एतत् ऐतिहासिकं काव्यम. त्या निर्माणाच्या ते जे मंदिर निर्माण झालेलं आहे त्याच्यावर हे आधारलेलं असं काव्य आहे आणि ते ऐतिहासिक काव्य आहे. या पाठामध्ये अस्मिन पद्यपाठे, या पद्यपाठामध्ये
छत्रपती शिवरायात आरभ्य. छत्रपती शिवरायांच्या पासून पेशवा कुलोत्पन्न, पेशवे कुळाच्या मध्ये जन्मलेला, उत्पन्न जन्मलेला अर्थात पेशवे कुळामध्ये जन्मलेले बालाजी बाजीराव पर्यंतम. महाराष्ट्रस्य इतिहासः वर्णितः. तत्र महाराष्ट्र वर्णनम् इति प्रथमः सर्गः. तस्मिन् महाकविः स्वाभिमानं महाराष्ट्रं वर्णितवान्. महाराष्ट्राचं वर्णन या कवीने केलेलं आहे. षोडश शतके महाराष्ट्रे ये देवता विशेषाः तथा उत्सव विशेषाः प्रचलिताः तेषां सरलं रोचकं वर्णनम् अस्मिन् पद्यांशे वर्तते. त्याचं हे रोचक वर्णन आपल्याला या पाठामध्ये पाहावयास मिळेल. बघा, पहिला श्लोक आपण आज बघूयात. गुणोत्तरो दक्षिणादिक स्थितोपि सही आश्रितोपि द्विषतामसह्यः वरवर्ती सर्वर्तुषु क्षमस्व सर्वर्तुषु रम्यरूपो देशो महाराष्ट्रमिति प्रसिद्धः. अन्वय पण इथे देण्यात आलेला आहे. पान नंबर 11 इथे अन्वय दिलेला आहे. पद्यांचे अन्वय लक्षात ठेवावयाचे आहेत, कारण ते परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. अन्वय म्हणजे काय होतं? पद्य निर्माण होत असताना पद्य निर्माण होतं त्यावेळेला व्याकरणाचा नियम नसतो. कर्ता कर्म क्रियापद ह्यांची जी मांडणी असते त्यानुसार कविता ही सुचत नसते आणि म्हणून शब्द मागे पुढे होत असतात. कर्ता कर्म क्रियापद यांची रचना ही मागे पुढे झालेली असते. कुठे पहिल्यांदा असेल कर्ता, तर कुठे मध्ये असेल, कुठे शेवटी असेल असं. आणि म्हणून त्याच्यात गेयता येते, लय येते, ताल येतो, सगळं काही येतं त्या काव्यामध्ये. काही वेळेला तशी रचना केली जाते. लय ताल येण्याच्या दृष्टीने ती रचना झालेली असते केलेली नसते, झालेली असते. काही शब्द टाकलेले असतात त्यामध्ये. अशी आपण सूचना बघतो, पुस्तकामध्ये दिलेलं असतं. इथेच मला वाटतं या ठिकाणी कुठेतरी दिलेलं आहे. या पुस्तकामध्येच आपण वाचणार आहोत की त्यांनी तो जो शब्द दिलेला आहे तो कशासाठी, त्या याच्यानुसार लय वगैरेच्या नुसारच ती योजना केलेली आहे असे इथे कुठेतरी आहे लिहिलेलं. आपण ते वाचणारच आहोत. हे बघा, हे वरवर्ती अतिशयेन वर्तते इति व्याकरण प्रयोग पौन पुण्यार्थक रूप कल्पना सौंदर्य. असो, तर आपण पहिला श्लोक बघत होतो. त्याचा अन्वय आपण पाहणार आहोत आता. दक्षिण दिक् स्थितः अपि गुणोत्तरः सह्याश्रितः अपि द्विषतामसह्यः. दक्षिण दिशेला असलेला आणि तरीही गुणांनी श्रेष्ठ, सह्याश्रितः सह्याद्रीचा आश्रय घेतलेला, सह्याद्रीच्या पर्वत जो आहे सह्याद्री, सह्य पर्वताश्रितः म्हटलेला आहे. आश्रयाला असलेला सह्याद्री पर्वताजवळ असलेला असा हा. आणि शत्रूंना असह्य, पर्वताचं नाव सह्याद्री आहे ना. सह्य शब्द पर्वताच्या याच्यात आहे आणि असह्य शब्द हे शत्रूच्या बाबतीत आलेला आहे. आलं लक्षात? सह्य असह्य विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला लक्षात येतात. सर्व ऋतुषु रम्य रूपः देशः. सर्व ऋतूंमध्ये हा देश आपल्याला रमणीय वाटतो. त्याचं रूप हे रमणीय असतं आणि त्याचं नाव आहे
रम्यरूपः देशः महाराष्ट्रमिति प्रसिद्धः वरवर्ती. वरवर्ती याचा अर्थ आहे की तो वर्तते असा शब्द त्याचा खरा आहे. आणि आता इथे काय म्हटले, परस्पर विरोधम दर्शयता शब्दयुग्मेन महाराष्ट्रस्य गौरवम आख्याति कवी. परस्पर विरोधी शब्द या ठिकाणी योजून कवीने काय केलेला आहे, महाराष्ट्राचा गौरव. आणि एतेन कवे हे शब्द सौष्ठवम कल्पना सौंदर्यम च स्पष्टं भवति. यातूनच आपल्याला कल्पना सौंदर्य स्पष्ट होते. वरवर्ती वृत वर्त वरवर्ती. यंगलुक हा वृतवर्त पहिल्या गणातला धातू आहे. यंगलुक पौनपुण्यार्थक रूपम यंगलुक म्हटले त्याला. इति विशिष्टः व्याकरण प्रयोगः अतिशयेन वर्तते इति अर्थः. त्याचा अर्थ आहे अतिशयेन वर्तते असा शब्दप्रयोग इथे आहे. त्याचा अर्थ आपण पाहिलेला आहे. आज आपण इथेच थांबणार आहोत. आजच्या पाठामध्ये सुरुवातीला आपण पाहिले पुन्हा स्मारणम काय आहे, आणि आता या पाठामध्ये आज आपण काय काय शब्द पाहिलेले आहेत. काही काही शब्दांचं या ठिकाणी मी नोंद केलेली आहे, ती बघा आणि लिहून घेता आली तर चांगलंच आहे. लिहून घ्या. मी हा जो आहे लिहिलेला शब्द, हे जे काही लिहिलेलं आहे ते तुम्ही लिहावं या दृष्टीने तुम्हाला हे मी दाखवित आहे. ठीक आहे, बाकीचं आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.